नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये वर्षभर टिकणारा साठवणीचा गुळ आंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला गुळ आंबा बनवायचा, त्यासाठी इथे मी 1 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी जी सुरी घेतलेली आहे ती सुद्धा एकदम कोरडी करून घेतलेली आहे। आता आपल्याला देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। सगळ्या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। या पद्धतीने साल काढायची आहे। तर इथे सगळ्या कैरीची आपण साल काढून घेतलेली आहे आणि ताट घेतलेला आहे, मोठी किसणी घेतलेली आहे। मोठ्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखी किसल्या जाते आणि गुळ आंबा सुद्धा दिसायला छान दिसतो। तर इथे सगळी कैरी आपण किसून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता ही किसलेली कैरी आहे ही आपण मोजून घेतलेली आहे। मोजून हिचं वजन 700 ग्रॅम भरलेलं आहे। 1 किलो कैरी आपण साल काढून घेतलेली आणि किसून घेतल्यानंतर याचं वजन 700 ग्रॅम भरलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 700 ग्रॅम कैरी भरली तर आपल्याला गूळ वापरायचा आहे 500 ग्रॅम। तर चला आता आपण गुळ आंबा बनवायला सुरुवात करूया। आता आपल्याला गुळ आंबा कुकरमध्ये बनवायचा आहे, त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप। तर इथे मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे। आता तूप गरम झालं की लगेच यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, त्यानंतर 5 लवंग आणि आपल्याला घालायचं आहे 5 इथे हिरवी वेलची थोडीशी फोडून घेतलेली आहे। आता ही आपल्याला तुपामध्ये 2 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं, याचा फ्लेवर आहे तो तुपामध्ये छान असा उतरतो आणि गुळ आंबा सुद्धा चवीला छान लागतो। तर बघा 2 मिनिटे आपण परतून घेतलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपण जी किसलेली कैरी आहे ती यामध्ये घालायची आहे। आता इथे मी 1 किलो कैरी घेतलेली, तुम्ही जास्तीचं प्रमाण घ्यायचं असेल तर असंच प्रमाण घ्यायचं आणि जास्तीच्या प्रमाणामध्ये गुळ आंबा बनवायचा आहे। इथे मी तोतापुरी कैरी का घेतलेली, कारण ती आंबट नसते, खूप जास्तीची आंबट नसते, त्यासाठी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। आता तुम्ही कोणतीही कैरी घेतली तर त्यानुसारच तुम्ही गूळ घालायचा आहे, कारण काही कैरी खूप आंबट असते, काही गोडीला आमटाला कमी असते किंवा आंबट कमी असते। आता आपल्याला 2 मिनिटे फक्त परतून घ्यायचं आहे, यातलं जे पाणी आहे ते आपल्याला आटवायचं आहे। लगेचच याचं पाणी कमी होतं, कारण कैरी घेतानाच ही कडक बघून घ्यायची आहे। असे हे परतून घेतलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ। तर इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे। आता हा गूळ टाकून घेतला की आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, पटकन असा हा गूळ वितळला जाईल। आणि किसून घेतल्यामुळे एकच फायदा होतो की आपला गॅसही वाया जात नाही आणि पटकन असा गूळ वितळला जातो। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता कैरीच्या किसामध्ये गूळ पूर्ण विरघळलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता याला आपल्याला मोठी उकळी काढायची आहे। तर इथे गुळ आंब्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि मीडियम गॅसवर आपल्याला झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची आहे।
आपण कुकरची एक शिट्टी घेतलेली आणि पूर्ण वाफ निघून गेलेली आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता, गुळ आंब्याचा कलर बघू शकता आणि एकसारखा असा झालेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल का हा पातळ आहे, पण कुकर अजून गरम आहे. जोपर्यंत कुकर थंड होत नाही तोपर्यंत गुळ आंबासुद्धा थंड होणार नाही. आणि तुम्हाला मी इथे चेक करून दाखवते. अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि आपल्याला चेक करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एक तार पूर्ण बनत आहे. या अर्थी समजायचं की आपला जो गुळ आंबा आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. आता आपण हा गुळ आंबा पूर्णपणे थंड करून घेऊ. तर इथे आपला गुळ आंबा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि दाटसरसुद्धा झालेला आहे. करायला खूप सोपं आहे. आता ज्यांना घाई आहे त्यांनी असा कुकरमध्ये झटपट असा वर्षभर साठवणीचा गुळ आंबा बनवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजिबात खराब होत नाही. काचेची स्वच्छ बरणी घ्यायची आणि त्यामध्ये भरून ठेवायचा. पाहिजे तेव्हा तुम्ही स्वच्छ चमचा वापरायचा आणि त्यामध्ये काढून खायला घ्यायचा आहे. चपातीबरोबर खाऊ शकता, तोंडी लावायला खाऊ शकता. अप्रतिम असा आहे. जर तुम्हाला कोणाला मुलांना हॉस्टेलला मुली असतील त्यांना द्यायचा असेल तरीसुद्धा खूप अप्रतिम असा हा गुळ आंबा तयार झालेला आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये हा गुळ आंबा जरूर करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.